हॅलो स्टुडंट्स, आता आपण बघणार आहोत पासिंग व्हेरिएबल्स. याआधी आपण बघितलं होतं फंक्शन्स, त्याचे दोन टाइप्स, डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स. आता आपण बघणार आहोत पासिंग व्हेरिएबल्स. पासिंग व्हेरिएबल्स म्हणजे काय? फंक्शन मध्ये व्हेरिएबल्स पास करायचे. आता ते कसे ते आता आपण बघूया. टेक्निक्स टू पास व्हेरिएबल्स इनटू C++ functions. We can pass variables to the functions by 3 ways which are as follows. आता जेव्हा आपण फंक्शनचा प्रोग्राम करतो तेव्हा त्या फंक्शनला व्हेरिएबल्स पास करण्यासाठी 3 वेज आहेत किंवा 3 मेथड्स आहेत. ते कोणते? तर पास बाय व्हॅल्यू, पास बाय पॉइंटर आणि पास बाय रेफरन्स. म्हणजे फंक्शन्सला व्हेरिएबल्स पास करण्यासाठी 3 मेथड्स आहेत, पास बाय व्हॅल्यू, पास बाय पॉइंटर आणि पास बाय रेफरन्स, की ह्यांचा वापर करून आपण काय करू शकतो, जे काही व्हेरिएबल्स आहेत ते आपण फंक्शन्सला पास करू शकतो. आता ते कसे ते आपण बघूया. हे जे काही तिन्ही मेथड्स आहेत ते आपण सिक्वेन्शियली बघणार आहोत. ह्या व्हिडिओमध्ये मी पास बाय व्हॅल्यू एक्सप्लेन करणार आहे. तर सर्वप्रथम आहे पास बाय व्हॅल्यू. पास बाय व्हॅल्यू म्हणजे काय? तर जी काही व्हॅल्यू आहे व्हेरिएबलची, म्हणजेच पॅरामीटरचं जे काही आर्ग्युमेंट आहे ते आपण फंक्शनला म्हणजेच फंक्शन डेफिनेशनला पास करणार आहोत. In this method, the argument in the function call is passed to the function. That is, the copy of the argument is sent to the function. या मेथड मध्ये काय होतं, तर फंक्शन कॉल मध्ये जे काही आपण आर्ग्युमेंट वापरले, म्हणजेच व्हेरिएबलची जी काही व्हॅल्यू आहे ती काय केली जाते, फंक्शनला पास केली जाते, म्हणजेच फंक्शन डेफिनेशन मध्ये पास केली जाते. दॅट इज द कॉपी ऑफ द आर्ग्युमेंट इज सेंड टू द फंक्शन. म्हणजेच काय, तर फंक्शन कॉल मध्ये जे काही आपण आर्ग्युमेंट वापरले त्याची जी काही कॉपी आहे ती काय केली जाते, फंक्शन डेफिनेशन मध्ये पास केली जाते. कशासाठी? तर फंक्शन डेफिनेशन मध्ये फंक्शनला जे काही काम करायचं आहे ते काम करण्यासाठी ही जी काही आर्ग्युमेंटची कॉपी आहे ती सेंड केली जाते. आता जनरली कसं होतं, जेव्हा आपण फंक्शनचा एखादा प्रोग्राम करतो किंवा जे काही आपण फंक्शनचे याआधी प्रोग्राम पाहिले त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, 3 स्टेप्स वापरल्या होत्या फंक्शनला डिफाईन करण्यासाठी, विच आर फंक्शन डिक्लेरेशन, फंक्शन कॉल आणि फंक्शन डेफिनेशन. फंक्शन डिक्लेरेशन मध्ये आपण काय केलं होतं, फंक्शनला डिक्लेअर केलं होतं. फंक्शन कॉल मध्ये आपण काय केलं होतं, फंक्शनला कॉल केलं होतं. आणि जेव्हा आपण फंक्शन कॉल करतो तेव्हा जे काही आर्ग्युमेंट आहेत ते काय केले जातात, फंक्शन डेफिनेशन मध्ये पास केले जातात. आणि फंक्शन डेफिनेशन मध्ये काय होतं, जे काही आर्ग्युमेंट आले, जे काही व्हॅल्यू मिळाले त्या पॅरामीटरला, त्याचा वापर करून फंक्शन त्याचा जो काही टास्क आहे त्याला जे काही काम दिले ते परफॉर्म करतं आणि रिझल्ट फंक्शन कॉलला ट्रान्सफर करून आपल्याला ते रिझल्ट कन्सोलवरती डिस्प्ले होतो. हे एका जनरल फंक्शनच्या प्रोग्राम मध्ये होतं. पण जेव्हा आपण पास बाय व्हॅल्यू ही मेथड वापरतो तेव्हा काय होतं, जे काही आर्ग्युमेंट आहे फंक्शन कॉल मध्ये, जे काही आपण आर्ग्युमेंट यूज करतो त्याची कॉपी फंक्शन डेफिनेशनला पास केली जाते आणि त्या कॉपीचा वापर करून फंक्शन काय करते, जे काही काम त्याला दिलंय ते तो परफॉर्म करते. पण जो काही रिझल्ट आहे ते जो काही काम फंक्शन परफॉर्म करते ते काम पूर्ण झाल्यावरती जो काही रिझल्ट आहे तो फंक्शनला फंक्शन कॉल मध्ये पास होत नाही. का पास होत नाही? कारण आपण काय करतोय, जी काही ओरिजिनल व्हॅल्यू आहे किंवा जे काही ओरिजिनल आर्ग्युमेंट आहे त्याची कॉपी आपण फंक्शन डेफिनेशनला पास करतोय. त्यामुळं जे काही रिझल्ट आहे तो फंक्शन कॉलमध्ये ट्रान्सफर होत नाही. त्यामुळे जेव्हा आपण कन्सोलवरती आउटपुट बघू तेव्हा आपल्याला जी काही ओरिजिनल व्हॅल्यू आहे तीच डिस्प्ले होते, ना की जो काही रिझल्ट आहे तो. म्हणजेच काय, जी काही आपली ओरिजिनल व्हॅल्यू आहे ती मॉडिफाय होत नाही. मॉडिफाय काय होतं, जे आपण कॉपी त्या आर्ग्युमेंटची पास केली फंक्शनला ती कॉपी काय होते, त्याच्यामध्ये चेंजेस होतात. द ओरिजिनल व्हॅल्यू इज नॉट मॉडिफाईड अँड चेंजेस मेड इन द फंक्शन डेफिनेशन आर नॉट पास्ड इनटू द फंक्शन कॉल. जे काही ओरिजिनल व्हॅल्यू आहे, जे काही ओरिजिनल आर्ग्युमेंट आहे ते मॉडिफाय होत नाही. का मॉडिफाय होत नाही? कारण आपण पास बाय व्हॅल्यू ही मेथड वापरलेली आहे की ज्याच्यामध्ये काय होतं, जी काही कॉपी आहे त्या आर्ग्युमेंटची ती पास केली जाते फंक्शन डेफिनेशनला. अँड एनी चेंजेस मेड इन द फंक्शन डेफिनेशन आर नॉट पास टू द फंक्शन कॉल. आणि जे काही फंक्शन डेफिनेशन मध्ये चेंजेस झालेत ते फंक्शन कॉल मध्ये ट्रान्सफर होत नाहीत. का ट्रान्सफर होत नाहीत? कारण जे काही चेंजेस झालेत ते कॉपीमध्ये, आर्ग्युमेंटच्या कॉपीमध्ये चेंजेस झालेले आहेत, ना की ओरिजिनल व्हॅल्यूमुळे. त्यामुळे ओरिजिनल व्हॅल्यू मध्ये, त्यामुळे जे काही चेंजेस फंक्शन डेफिनेशन मध्ये झालेत ते फंक्शन कॉल मध्ये ट्रान्सफर होत नाहीत. आणि त्यामुळे बाय डिफॉल्ट जे काही कन्सोलवरती आपल्याला आउटपुट दिसणार आहे ते ओरिजिनल व्हॅल्यू आपल्याला दिसणार आहे.
ना की जे काही चेंजेस झाले ते. The main advantages of using this method is that our value will never change, so that it will not affect the actual content of the argument. याचा मेन ऍडव्हान्टेज काय आहे, जर जे काही ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे, जे काही ऍक्च्युअल आर्ग्युमेंट आहे ती काय होते, ती पास होत नाही. त्यामुळे जे काही आपले ऍक्च्युअल कंटेंट आहे ते चेंज होत नाही किंवा त्याच्यावरती कोणताही अफेक्ट होत नाही. जी काही कॉपी आहे आर्ग्युमेंटची ती पास केली जाते आणि फंक्शनला जेव्हा व्हेरिएबल एक्सेस करायचा असेल किंवा त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू एक्सेस करायची असेल तेव्हा फंक्शन काय करतंय, ती जी काही कॉपी आहे आर्ग्युमेंटची ती एक्सेस करतोय आणि त्याच्यावरती जे काही प्रोसेसिंग असेल ती कॉपीवरती प्रोसेसिंग केली जातं आणि ना की त्या ओरिजिनल व्हॅल्यूमुळे. त्यामुळे जी काही ओरिजिनल व्हॅल्यू आहे ती आपली सेफ राहते, त्याच्यावरती कोणतेही प्रोसेसिंग होत नाही. हा ऍडव्हान्टेज आहे, हा मेन ऍडव्हान्टेज आहे पास बाय व्हॅल्यू या मेथडचा. मग जेव्हा जेव्हा कधी तुम्हाला पॅरामीटर्स मध्ये किंवा त्या पॅरामीटर्सच्या आर्ग्युमेंट मध्ये काही चेंजेस करायचे नसतील तेव्हा तुम्ही काय करू शकता, पास बाय व्हॅल्यू ही मेथड यूज करू शकता. आता याच्यावरचा जो काही एक प्रोग्राम आहे सिंपल, जो काही प्रोग्राम आहे तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करते. थँक्यू. हॅलो स्टुडंट्स, आता आपण बघणार आहोत पास बाय व्हॅल्यूचा एक छोटासा प्रोग्राम. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, फंक्शन कॉल मध्ये एक व्हॅल्यू घ्यायची आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एक ही व्हॅल्यू ऍड करून एक टोटल फाइंड आउट करायची आहे. आता ते कसं त्याला आपण बघूया. पहिल्यांदा आपण काय करूया, ज्या काही आपल्या दोन कंपल्सरी हेडर फाइल्स आहेत त्या आपण ऍड करून घेऊया, ज्या हॅश इन्क्लूड स्ट्रीम डॉट एच आणि हॅश इन्क्लूड conio डॉट एच. दोन हेडर फाइल्स ऍड करून घेतलेल्या आहेत. आता आपण फंक्शन डिक्लेअर करूया. फंक्शन डिक्लेरेशन मध्ये आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा रिटर्न टाईप, त्याच्यानंतर आपण एक फंक्शन डिफाईन करूया किंवा डिक्लेअर करूया. काय करूया, पास बाय व्हॅल्यू नावाचं पीबीव्ही नावाचं एक मी फंक्शन नेम घेतलेलं आहे. तुम्हाला जे हवं ते नाव तुम्ही देऊ शकता. मी इथे घेतलेलं आहे पीबीव्ही म्हणजेच पास बाय व्हॅल्यू. याचा एक शॉर्ट फॉर्म मी घेतलेला आहे. आणि आता आपण पॅरामीटर लिस्ट लिहूया सिंग्युलर ब्रॅकेट मध्ये. आपण काय करणार आहोत, एक फंक्शन कॉल मध्ये एक आपण व्हॅल्यू घेणार आहोत. आपण एकच व्हॅल्यू घेणार आहोत, त्यामुळे मी इथे पॅरामीटर लिस्ट मध्ये एक डेटा टाइप लिहिते विच इज इंट. माझी व्हॅल्यू इंटिजर असणार आहे, त्यामुळे मी एक इंट नावाचं डेटा टाइप घेतलेलं आहे. आता माझं फंक्शन डिक्लेअर करून झालेलं आहे. आता मी फंक्शन कॉल करते. त्यासाठी आपण मेन फंक्शन लिहूया, व्हॉइड मेन. त्याची बॉडी तयार करूया. बॉडी मध्ये आधी सुरुवातीला आपण क्लिअर स्क्रीन हे फंक्शन घेऊया. त्याच्यानंतर आता आपण एक जे काही इथे इंट नावाचं व्हेरिएबल वापरले, सॉरी इंट नावाचं डेटा टाइप घेतले. का घेतलंय, कारण आपल्याला आता एक व्हेरिएबल घ्यायचा आहे की ज्याला आपल्याला एक व्हॅल्यू असाइन करायची आहे. एक व्हॅल्यू घ्यायची आहे आपल्याला फंक्शन कॉल मध्ये की ज्या व्हॅल्यूची कॉपी आपल्याला काय करायची आहे, फंक्शन डेफिनेशन मध्ये पास करायची आहे. तर ती व्हॅल्यू आपण घेऊया, इंट आय इक्वल्स टू 4. म्हणजे मी इथे काय घेतलंय, आय नावाची एक व्हेरिएबल घेतलीये. ती व्हेरिएबल हे जे की ज्याच्यामध्ये मी काय केलीये, 4 ही व्हॅल्यू असाइनमेंट ऑपरेटर वापरून मी काय केली, त्याला असाइन केली. आणि ही माझी व्हॅल्यू इंटिजर आहे, त्यामुळे मी इथे इंट नावाचा डेटा टाइप वापरलेला आहे. आता ही जी काही व्हॅल्यू आहे ती काय होणार आहे, त्या व्हॅल्यूची कॉपी जी काही आहे ती फंक्शन डेफिनेशन मध्ये पास होणार आहे. तर मी आता एक व्हॅल्यू घेतलेली आहे. आता त्या व्हॅल्यूला काय करायचं आपल्याला, आता फंक्शन कॉल करूया. फंक्शन कॉल करताना काय करायचं आहे, सिंटॅक्स फंक्शन नेम पीबीव्ही हे आपलं फंक्शन नेम आहे आणि सिंग्युलर ब्रॅकेट मध्ये आपल्याला आर्ग्युमेंट लिस्ट लिहायची आहे. आर्ग्युमेंट काय आहे आपलं, 4 आहे. आर्ग्युमेंट आपण डायरेक्टली वापरू शकत नाही, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, हा जो काही व्हेरिएबल आहे तो इथे लिहावा लागेल. आय जसं आपण हे सर्च इंजिन मध्ये वर्ड फाईल मध्ये समजा आपली एक वर्ड फाईल आहे. मग वर्ड फाईल मध्ये जो काही आपण डेटा लिहिलाय तो डेटा, जर एखादी वर्ड फाईल आपल्याला सर्च करायची असेल तर वर्ड फाईल मध्ये जो काही डेटा आपण लिहिलाय तो सर्च इंजिन मध्ये न टाकता आपण वर्ड फाईलचं जे काही नाव आहे ते आपण सर्च इंजिन मध्ये लिहितो. तसंच आपल्याला जेव्हा आर्ग्युमेंट लिस्ट मध्ये आर्ग्युमेंट जे काही लिहायचे असतात तेव्हा आपण
ती व्हॅल्यू न लिहिता आपण काय करतोय, जे काही व्हेरिएबल आहे, जे काही पॅरामीटर आहे ते लिहितो. कारण हे व्हेरिएबल काय करते, हा जो काही डेटा आहे तो स्टोअर करते, हे जे काही आर्ग्युमेंट आहे ते स्टोअर करते. त्यामुळे आर्ग्युमेंट लिस्ट मध्ये आपण काय करतोय, जे काही व्हेरिएबल आहे, जे काही पॅरामीटर आहे ते आपण त्याच्यामध्ये लिहितोय. आता मी काय केलंय, एक आर्ग्युमेंट घेतलंय, ज्याला व्हेरिएबल असाइन केलंय आय नावाचं, 4 नावाची एक आर्ग्युमेंट घेतली, व्हॅल्यू घेतली, ज्याला आय नावाचं व्हेरिएबल मी असाइन केलेलं आहे, फंक्शन कॉल केलेलं आहे. आता आपण काय करूया, मला कन्सोल वरती एक स्टेटमेंट दिसलं पाहिजे, आय इज, म्हणजे आय ची व्हॅल्यू काय आहे ते दिसलं पाहिजे. त्यामुळे मी एक्सट्रॅक्शन ऑपरेटर घेते, सी आउट, आणि डबल कोट्स मध्ये लिहिते आय इज, म्हणजे डबल कोट्स मध्ये जे काही स्टेटमेंट आहे आय इज, एवढंच मला काय, आय इज सेमीकोलन, एवढंच जे काही सेंटेन्स आहे ते मला कन्सोल वरती दिसणार आहे. आणि एक्सट्रॅक्शन ऑपरेटर आय सेमीकोलन, म्हणजे मी काय केलं इथं, आय इज म्हणजे आय इज हे स्टेटमेंट मला कन्सोल वरती दिसणार आहे. एक्सट्रॅक्शन ऑपरेटर आय काय करेल, जी काही आय ची व्हॅल्यू असेल ती मला डिस्प्ले करेल. आता आपण गेट ch लिहूया. माझं फंक्शन कॉल झालेलं आहे, त्यामुळे मी काय करते, गेट ch चे फंक्शन लिहिते. माझी मेनची बॉडी लिहून झालेली आहे, मी कर्ली ब्रेस क्लोज करते. आता आपण फंक्शन डिफाईन करूया. फंक्शन डिफाईन करण्यासाठी काय करायचं, ही जी काही सिग्नेचर लाईन आहे ती आपण लिहून घेऊया. void pbv फंक्शन नेम, आणि आता सिंग्युलर ब्रॅकेट मध्ये आपल्याला पॅरामीटर लिस्ट लिहायची आहे. आता आपण फंक्शन डेफिनेशन मध्ये काय करतो, लोकल व्हेरिएबल्स डिक्लेअर करतो, की ज्यांचा वापर कशासाठी केला जातो, फंक्शन डेफिनेशन मध्ये फंक्शन जे काही काम करतो ते काम करण्यासाठी जे काही लोकल व्हेरिएबल्स आहेत ते काय केले जातात. लोकल व्हेरिएबल्स म्हणजे काय, जे काही टेम्पररी व्हेरिएबल्स आहेत ते आपल्याला डिक्लेअर करायचे असतात. आता ते मी डिक्लेअर करते, इंट. मी काय केलंय, एकच डेटा टाईप वापरलंय, म्हणजे एकच मी काय केली, व्हॅल्यू घेतलेली आहे ही आय, त्यामुळे आपल्याला इथे काय करायचंय, एकच व्हेरिएबल आयच्या ऐवजी आपल्याला काय करायचं आहे, इथे टेम्पररी व्हेरिएबल घ्यायचा आहे, तो घेते मी जे. जे आता फंक्शन डेफिनेशनची बॉडी आपण लिहूया. त्यासाठी मी कर्ली ब्रेस चालू करते. आता त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जी काही आय आहे, आयची जी काही व्हॅल्यू आहे तिला आपल्याला काय करायचं आहे, 1 ह्या व्हॅल्यू मध्ये ऍड करायचं आहे. मग आयच्या ऐवजी आपण काय इथे वापरलंय, जे वापरलेला आहे, त्यामुळे आपण आपली ऍडिशनचा फॉर्म्युला असा असणार आहे, a इक्वल्स टू a प्लस 1 सेमीकोलन. असं जे काही बॉडी आहे फंक्शन डेफिनेशनची ती लिहून झालेली आहे. आता आपण कर्ली ब्रेस क्लोज करूया. काय केलेलं आहे मी या प्रोग्राम मध्ये, मला एक फंक्शन कॉल मध्ये एक मी व्हॅल्यू घेतलेली आहे, की ज्या व्हॅल्यू मध्ये मला काय करायचं आहे, 1 ही व्हॅल्यू ऍड करायची आहे, आणि जी काही टास्क आहे तो परफॉर्म करायचा आहे. त्यासाठी मी काय केलं, 2 हेडर फाइल्स ऍज युज्युअल इन्क्लूड करून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी फंक्शन डिक्लेअर केलेलं आहे pbv नावाचं, त्याच्यामध्ये त्याच्या पॅरामीटर लिस्ट मध्ये मी काय घेतले, एकच डेटा टाईप घेतलेला आहे, म्हणजेच एकच पॅरामीटर मी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी काय केलंय, आय नावाचं एक व्हेरिएबल घेतलेलं आहे, की ज्याला 4 नावाची व्हॅल्यू किंवा आर्ग्युमेंट मी असाइन केलेली आहे. त्याच्यानंतर मी फंक्शन कॉल केलेलं आहे पीबीव्ही नावाचं, ज्याच्यामध्ये मी आर्ग्युमेंट घेतलेलं आहे आय. त्याच्यानंतर स्टेटमेंट मला कन्सोल वरती दिसलं पाहिजे आय इज, त्यामुळे मी काय केलंय, फंक्शन कॉल नंतर सी आउट नावाचं एक्सट्रॅक्शन ऑपरेटर वापरून मी काय केलंय, स्टेटमेंट लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर मी काय केलंय, फंक्शन डिफाईन केलंय, ज्याच्यामध्ये मला काय करायचंय, जी काही माझी आर्ग्युमेंट आहे त्याच्यामध्ये मला 1 ही व्हॅल्यू ऍड करून ऍडिशन करायची आहे. तर त्यासाठी मी काय केले, जे नावाचं व्हेरिएबल डिक्लेअर केले, लोकल व्हेरिएबल डिक्लेअर केले आय या व्हेरिएबलच्या ऐवजी, आणि जे इक्वल्स टू जे प्लस 1 हे जे काही फॉर्म्युला आहे ऍडिशनचा तो मी लिहिलेला आहे. म्हणजेच काय होईल, आता कंपायलर काय करेल चेक करताना, पहिल्यांदा माझं फंक्शन चेक करेल. काय आहे फंक्शन, पीबीव्ही नावाचं एक फंक्शन आहे, ज्याच्यामध्ये मी एकच जे काही व्हेरिएबल आहे, पॅरामीटर आहे ते मी डिक्लेअर केलेलं आहे. त्याच्यानंतर काय केलंय, फंक्शन कॉल मध्ये तो येईल, फंक्शन कॉल मध्ये त्याला काय दिसेल, आय नावाचं एक व्हेरिएबल घेतलेलं आहे, जसे मी इथे घेतलंय, आय नावाचं एक व्हेरिएबल घेतलंय, ज्याला 4 नावाची व्हॅल्यू मी काय केली, असाइन केलेली आहे. त्याच्यानंतर तो फंक्शन कॉल करेल, फंक्शन कॉल मध्ये तो येईल, त्याला दिसेल फंक्शन कॉल झालेला आहे. मग तो काय करेल, जो काही कंट्रोल आहे तो इथे ट्रान्सफर करेल. म्हणजेच काय करेल, आय मध्ये जी काही व्हॅल्यू आहे ती इथे फंक्शन डेफिनेशन मध्ये ट्रान्सफर करेल. म्हणजेच काय होईल, जे ह्या लोकल व्हेरिएबलला 4 ही व्हॅल्यू असाइन होईल.
4 ही व्हॅल्यू असाइन होईल म्हणजेच काय होईल, आता आपण काय केलंय, पास बाय व्हॅल्यू वापरलंय म्हणजेच काय, जेव्हा पास बाय व्हॅल्यू आपण वापरतो तेव्हा काय होतंय, ही जी काही आय ची जी काही व्हॅल्यू आहे 4, जी काही ओरिजिनल व्हॅल्यू आहे त्याची कॉपी काय केली जाते, जी या लोकल व्हेरिएबलला म्हणजेच फंक्शन डेफिनेशन मध्ये पास केली जाते. म्हणजे काय इथे फंक्शन डेफिनेशन मध्ये काय होईल, 4 + 1 होईल. म्हणजेच काय, जी काही कॉपी आहे या आय ची किंवा या 4 ची जी काय होते इथे यूज केली जाते, त्यामुळे ऍडिशन होणार आहे 4 + 1 = 5. पण इथे जे काही 5 हे ऍडिशन आली किंवा ही जी काही टोटल आली 5 ती फंक्शन कॉल मध्ये ट्रान्सफर होणार नाही, कारण इथे जे काही चेंजेस झालेत ते कॉपीमध्ये चेंजेस झालेले आहेत. 4 या ओरिजिनल व्हॅल्यूच्या कॉपीमध्ये झालेले आहेत. त्यामुळे जे काही चेंजेस आहेत ते इथे ट्रान्सफर होणार नाहीत. त्यामुळे जी काही ओरिजिनल व्हॅल्यू आहे 4 तीच आपल्याला कन्सोल वरती दिसणार आहे. आता ते कसं ते आता आपण बघूया. कंपाईल करूया आपला प्रोग्राम. वॉर्निंग 0, एरर 0, स्टेटस इज सक्सेस, प्रेस एनी की. रन करूया प्रोग्राम. आय इज 4. काय आले व्हॅल्यू, आय इज 4. म्हणजेच जी काही ओरिजिनल व्हॅल्यू आहे आयची ती आपल्याला काय झालेली आहे, डिस्प्ले झालेली आहे. काय डिस्प्ले झाले, कारण आपण या फंक्शनच्या प्रोग्राम मध्ये पास बाय व्हॅल्यू ही मेथड यूज केलेली आहे, की जे काय सांगते, जी काही ओरिजिनल व्हॅल्यूची कॉपी आहे तीच फंक्शन डेफिनेशन मध्ये इथे पास केली जाते, आणि जे काही फंक्शन डेफिनेशन मध्ये जो काही टास्क परफॉर्म होतोय तो त्या कॉपीचा वापर करून केला जातोय, आणि जे काही रिझल्ट आहे तो फंक्शन कॉल मध्ये ट्रान्सफर होत नाही. त्यामुळं जी काही फंक्शनची जी काही आर्ग्युमेंटची ओरिजिनल व्हॅल्यू आहे तीच काय केली जाते, कन्सोलवरती डिस्प्ले केली जाते. आता ह्या अशा पद्धतीने काय होतोय, हा जो काही फंक्शनचा पास बाय व्हॅल्यूचा प्रोग्राम आहे तो वर्क होतोय. तो ऍक्च्युअली इंटरनली कसा वर्क होतोय, कंपायलर कसा चेक करतोय ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. थँक्यू. तर आता आपण जो मगाशी प्रोग्राम पाहिला पास बाय व्हॅल्यूचा, त्याचं इंटरनल वर्किंग कसं होतं, म्हणजे कंपायलर इंटरनली तो जो काही प्रोग्राम आहे तो कसा चेक करतो ते आता आपण पाहूया. त्यासाठी आधी आपण प्रोग्राम लिहून घेऊया. सुरुवातीला आपण ऍड करूया 2 हेडर फाइल्स विच आर हॅश इन्क्लूड iostream.h आणि हॅश इन्क्लूड conio.h. आता आपण 2 हेडर फाइल्स ऍड करून घेतलेले आहेत. आता आपण फंक्शन डिक्लेअर करूया. त्यासाठी सुरुवातीला मी लिहिते रिटर्न टाइप विच इज void. त्याच्यानंतर आपण ऍड करूया फंक्शन नेम. इथे फंक्शन नेम मी घेतलेला आहे PBV, स्टँड्स फॉर पास बाय व्हॅल्यू. तुम्हाला हवं तर तुम्ही दुसरं कोणतंही फंक्शन नेम यूज करू शकता. इथे मी घेतलेलं आहे PBV. त्याच्यानंतर आता आपण पॅरामीटर लिस्ट लिहूया त्याच्या सिंग्युलर ब्रॅकेटमध्ये. पॅरामीटर लिस्टमध्ये मला काय करायचं आहे, डेटा टाइप्स लिहायचे आहेत, म्हणजे मी किती व्हेरिएबल्स किंवा पॅरामीटर्स वापरणार आहेत त्या दृष्टीने आपल्याला इथे पॅरामीटर लिस्ट लिहायची आहे, म्हणजेच डेटा टाइप्स लिहायचे आहे. तर इथे मला काय करायचं आहे, प्रोग्राममध्ये एक आर्ग्युमेंट घ्यायची आहे की ज्याला +1 करून ऍडिशन परफॉर्म करायचे आहे. तर मला एकच व्हॅल्यू घ्यायची आहे, त्यामुळे मी एकच डेटा टाइप लिहिते. माझी व्हॅल्यू इंटिजर आहे त्यामुळे मी इंट नावाचा डेटा टाइप यूज करते, इंट. आता माझं पॅरामीटर लिस्ट लिहून झालेली आहे. मी काय करते, फंक्शन माझं डिक्लेअर झालेलं आहे त्यामुळे सेमिकोलन देऊया. अशा पद्धतीने मी फंक्शन डिक्लेअर केलेलं आहे. आता आपण फंक्शन कॉल करूया. त्यासाठी मेन फंक्शन लिहूया, void मेन. मेनची बॉडी लिहिण्यासाठी आधी काय करूया, कर्ली ब्रेस चालू करूया. आता पहिल्यांदा एक क्लिअर स्क्रीन नावाचं फंक्शन घेऊया, टू क्लिअर द स्क्रीन. आता फंक्शन कॉल करूया. आता फंक्शन कॉल करण्याआधी आपल्याला काय करायचंय, एक आर्ग्युमेंट घ्यायचे, एक व्हॅल्यू घ्यायची आहे. त्यासाठी ती माझी व्हॅल्यू इंटिजर असणार आहे, त्यामुळे आपण काय करूया, इंट नावाचा डेटा टाइप यूज करूया. त्याच्यानंतर त्या व्हॅल्यूला एक व्हेरिएबल देऊया. मी इथे आय नावाचं व्हेरिएबल घेते, तुम्हाला हवं तर तुम्ही कोणतंही व्हेरिएबल यूज करू शकता. मी इथे घेते आय, आणि त्याला एक व्हॅल्यू किंवा एक आर्ग्युमेंट असाइन करूया. इथे मी आर्ग्युमेंट घेते 4.
मला हवं ते व्हेरिएबल्स मी आता आर्ग्युमेंट्स मी घेतलेले आहे ते फंक्शनने मी यूज केलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही कोणतंही आर्ग्युमेंट, कोणतंही व्हेरिएबल नेम किंवा कोणतंही फंक्शन नेम यूज करून बघू शकता. मी इथे आय नावाचं व्हेरिएबल घेतलेलं आहे. इथे एकच व्हेरिएबल घ्यायचं आहे म्हणून मी इथे एकच व्हेरिएबल घेतलेलं आहे. त्याला 4 नावाची व्हॅल्यू असाइन केली आहे बाय युझिंग असाइनमेंट ऑपरेटर. आता माझं व्हेरिएबल आणि डेटा टाईप व्हॅल्यू हे सगळं लिहून झालेलं आहे. मी सेमिकोलन देते. ही आपली ओरिजिनल व्हॅल्यू आहे की ज्याची कॉपी आपल्याला काय करायची आहे, फंक्शन डेफिनेशन मध्ये पास करायची आहे. आता फंक्शन डिक्लेअर करून झालेलं आहे. मेन मध्ये मला फंक्शन कॉल करायचं आहे. त्यासाठी आधी मी क्लिअर स्क्रीन करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आर्ग्युमेंट घेतलेला आहे. आता मला काय करायचं आहे, फंक्शन कॉल करायचं आहे. तर फंक्शन कॉलचा सिंटॅक्स आहे फंक्शन नेम आणि सिंग्युलर ब्रॅकेटमध्ये त्याची आर्ग्युमेंट लिस्ट. आता फंक्शन काय आहे माझं, PBV. इथे फंक्शन लिहूया. टू कॉल द फंक्शन फर्स्ट राईट फंक्शन नेम आणि सिंग्युलर ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आहोत, आर्ग्युमेंट लिस्ट. आर्ग्युमेंट लिस्टमध्ये मला काय करायचं आहे, जे काही आर्ग्युमेंट वापरले ते लिहायचं आहे. पण आर्ग्युमेंट न लिहिता आपण काय करतोय, आय हे व्हेरिएबल लिहितो. जेव्हा आपण आर्ग्युमेंट्स लिहितो तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, ज्या व्हेरिएबलमध्ये आपण आर्ग्युमेंट किंवा व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे ती व्हॅल्यू ते व्हेरिएबल आपल्याला काय करायचं आहे, ॲज अन आर्ग्युमेंट म्हणून आपण आर्ग्युमेंट लिस्टमध्ये लिहितो. तर इथे माझं जे काही आर्ग्युमेंट आहे ते 4 आहे, ज्याला मी पॅरामीटर असाइन केलाय किंवा व्हेरिएबल असाइन केलाय विच इज आय. त्यामुळे आर्ग्युमेंट लिस्टमध्ये मी आय ही व्हेरिएबल लिहिते. आता माझं फंक्शन कॉल करून झालेलं आहे. सेमिकोलन देऊया. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कन्सोलवरती आय ची व्हॅल्यू डिस्प्ले करायचं आहे. एक स्टेटमेंट दाखवायचं आहे, आय इज. त्यामुळे आपण काय करूया, एक्सट्रॅक्शन ऑपरेटर यूज करूया टू प्रिंट द स्टेटमेंट ऑन द कन्सोल. सी आउट एक्सट्रॅक्शन ऑपरेटर डबल कोट्स आय इज. म्हणजे आय इज हे स्टेटमेंट मला काय दिसणार आहे, डबल कोट्स मध्ये जे काही स्टेटमेंट आहे ते मला काय दिसणार आहे, कन्सोलवरती दिसणार आहे. एक्सट्रॅक्शन ऑपरेटर आय म्हणजेच काय, आय इज. आणि एक्सट्रॅक्शन ऑपरेटर काय करेल, आय ची जी काही व्हॅल्यू आहे ते मला इज सेमिकोलन नंतर डिस्प्ले होईल आणि सेमिकोलन. आता माझं फंक्शन कॉल करून झालेलं आहे. स्टेटमेंटमध्ये कन्सोलवरती जे काही स्टेटमेंट मला दिसलं पाहिजे ते माझं लिहून झालेलं आहे. आता गेट चे फंक्शन लिहूया. फंक्शन कॉल झालेलं आहे. मेनची बॉडी लिहून झालेली आहे. कर्ली ब्रेस क्लोज करूया. आता फंक्शन डिफाईन करूया. फंक्शन डिक्लेअर झालंय, फंक्शन कॉल करून झालेलं आहे. आता फंक्शन डेफिनेशन लिहूया. म्हणजेच फंक्शनने कोणतं टास्क परफॉर्म करायचं आहे ते आपण डिफाईन करूया. त्यासाठी मी जी काही सिग्नेचर लाईन आहे ती लिहिते, void PBV. आता इथे काय केलंय मी, इंट नावाचं एकच मला काय करायचं आहे, व्हेरिएबल घ्यायचं आहे. इथे मी काय घेतले, आय घेतलेलं आहे. आता फंक्शन डेफिनेशन मध्ये आपण काय करतो, तर लोकल व्हेरिएबल्स डिक्लेअर करतो. जे काही फंक्शन डेफिनेशन मध्ये फंक्शन टास्क परफॉर्म करणार आहे त्या टास्क परफॉर्म करण्यासाठी आपल्याला लोकल व्हेरिएबल्स डिक्लेअर करावे लागतात. तर इथे मी आयच्या ऐवजी काय करते, इथे काय केलंय मी, फंक्शन डिक्लेरेशन मध्ये एकच पॅरामीटर घेतलेला आहे की ज्याला व्हॅल्यू दिली आपण आय, ज्याला व्हेरिएबल घेतले आपण आय. तर या आयच्या ऐवजी इथे मी काय करते, फंक्शन डेफिनेशन मध्ये दुसरा एक लोकल व्हेरिएबल घेते, इंट जे. या आयच्या ऐवजी काय होणार आहे, जे नावाचा व्हेरिएबल मी घेतलेला आहे. आता फंक्शन डेफिनेशनची बॉडी लिहूया, ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, फंक्शननं कोणतं टास्क परफॉर्म करायचं आहे ते लिहायचं आहे. आता मेन आपला प्रोग्रामचा एम काय आहे, तर जे काही आर्ग्युमेंट आहे त्याला +1 करून ऍडिशन परफॉर्म करायची आहे. तर आयच्या ऐवजी आपण काय घेतलंय, जे हा लोकल व्हेरिएबल घेतलाय. तर सिंटॅक्स असणार आहे आपला जे इक्वल्स टू जे +1 आणि सेमिकोलन. हे काय झालं, आपला फॉर्म्युला झालेला आहे. ही बॉडी लिहून झालेली आहे. तर फंक्शन डेफिनेशनची बॉडी लिहून झाली, त्यामुळे मी कर्ली ब्रेस क्लोज करते. आता आपला जो काही साधा सोपा प्रोग्राम आहे पास बाय व्हॅल्यूचा तो लिहून झालेला आहे. तो इंटरनली कसा वर्क होतोय ते आपण बघूया. सुरुवात पहिल्यांदा जो काही कंट्रोल आहे तो काय होणार आहे, ट्रान्सफर फंक्शन डिक्लेरेशन मध्ये होणार आहे. म्हणजेच कंपायलर काय करेल, पहिल्यांदा फंक्शन जे काही डिक्लेअर झाले ते चेक करेल. मग फंक्शन कोणतं आपण यूज केलंय, PBV नावाचं फंक्शन यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर जो काही कंट्रोल आहे तो ट्रान्सफर कुठे होणार आहे, फंक्शन कॉलमध्ये ट्रान्सफर होणार आहे. मग तो काय करेल, पहिल्यांदा क्लिअर स्क्रीन चेक करेल, म्हणजे जी काही स्क्रीन आहे ती आपली क्लिअर करेल. त्याच्यानंतर त्याला दिसेल की आय नावाचं व्हेरिएबल घेतले की ज्याला 4 नावाची व्हॅल्यू असाइन झालेली आहे. त्याच्यानंतर तो चेक करेल फंक्शन कॉल. फंक्शन कॉलमध्ये काय झालंय, आय नावाचं जे काही फंक्शन आहे ते
कॉल झालेला आहे. त्याच्यानंतर जो काही कंट्रोल आहे तो कुठे ट्रान्सफर होणार आहे, फंक्शन डेफिनेशन मध्ये ट्रान्सफर होणार आहे. म्हणजेच काय होईल, आता आपण काय केलंय, पास बाय व्हॅल्यू ही मेथड वापरलेली आहे. त्यामुळे जेव्हा फंक्शन जो काही कंट्रोल आहे तो फंक्शन कॉल मधून फंक्शन डेफिनेशन मध्ये जेव्हा ट्रान्सफर होईल तेव्हा कंपायलर काय करेल, जी काही 4 ही आर्ग्युमेंट आहे किंवा 4 ही जी काही व्हॅल्यू आहे त्याची जी काही कॉपी आहे ती काय करेल, फंक्शन डेफिनेशन मध्ये ट्रान्सफर करेल. मग इथे काय वापरले आपण, फंक्शन डेफिनेशन मध्ये जे हा लोकल व्हेरिएबल वापरलेला आहे. त्याच्यानंतर जेव्हा कंट्रोल फंक्शन डेफिनेशन मध्ये येईल तेव्हा कंपायलर काय करेल, 4 ह्या व्हॅल्यूची एक कॉपी फंक्शन डेफिनेशन मध्ये देईल आणि त्याच्यानुसार जे काही फॉर्म्युला आहे तो अप्लाय होईल. म्हणजेच काय होईल, 4 + 1 = 5 असं जे काही ऍडिशन आहे ती परफॉर्म होईल. पण ही जी काही ऍडिशन परफॉर्म झाली ती कशावरती झाली आहे, जी काही कॉपी आहे आर्ग्युमेंटची त्याच्यावरती परफॉर्म झालेली आहे, ना की या ओरिजिनल व्हॅल्यूवरती. त्यामुळं जे काही रिझल्ट आहे तो ट्रान्सफर न होता आपल्याला आउटपुट काय दिसणार आहे, I is 4. काय दिसणार आहे आउटपुट, I is 4. कारण आपण इथे काय केलंय, जी काही ओरिजिनल व्हॅल्यू आहे तिची कॉपी काय केली इथे फंक्शन डेफिनेशन मध्ये पास केली आणि जी काही इथे ऍडिशन झाली ती कुणावरती झाली आहे, ह्या कॉपी असलेल्या आर्ग्युमेंट वरती झालेले आहे. त्यामुळे जो काही रिझल्ट आहे तो फंक्शन कॉलमध्ये ट्रान्सफर न होता जी काही ओरिजिनल व्हॅल्यू आहे ती आपल्याला कन्सोलवरती म्हणजेच आउटपुटमध्ये दिसणार आहे. आणि ते आउटपुट असं दिसणार आहे, I is 4. म्हणजे आय ची व्हॅल्यू जी काही ओरिजिनल व्हॅल्यू आहे तीच आपल्याला दिसणार आहे. जे काही ऍडिशन करून जी काही व्हॅल्यू आलेली आहे ती आपल्याला दिसणार नाही. कारण पास बाय व्हॅल्यू मध्ये काय होतंय, जी काही कॉपी आहे ती फंक्शन डेफिनेशनला पास केली जाते आणि त्याच्यावरतीच जे काही मॉडिफिकेशन्स आहे, जे काही प्रोसेसिंग आहे ते त्याच्यावरतीच केलं जातं आणि जो काही मॉडिफिकेशनचा जो काही रिझल्ट आहे तो फंक्शन कॉलला ट्रान्सफर होत नाही. अशा पद्धतीने हा जो काही प्रोग्राम आहे तो वर्क होतोय. थँक्यू.